तर आज नगरपालिका मतमोजणी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सुद्धा पोलिसांनी विशेष काळजी घेतलेली आहे। महाडमध्ये मतदानादरम्यान झालेल्या राड्यानंतर पोलीस यंत्रणा आता सतर्क झाली आहे। महाडमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। महाडच्या मतमोजणी केंद्राबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज होते आहे। या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यावेळेला महाड नगरपालिकेसाठी मतदान झालं होतं त्यावेळेला महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला होता। या पार्श्वभूमीवर महाडमध्ये तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आता आपण आहोत महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आणि हा परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। याच बाजूला नगरपालिकेच्या इमारतीमध्ये मतमोजणी होणार आहे आणि त्यामुळे या छत्रपती शिवाजी महाराज परिसराचा जो 200 मीटरचा परिसर आहे तो पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। महाडमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी त्याचबरोबर स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर स्थानिक पोलिसांचा ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। एकूणच महाड जे आहे ते यावेळच्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने संवेदनशील झालेला आहे आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सर्व मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती शांततेत पार पाडावी यासाठी रायगड पोलीस आणि प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।